मोठी बातमी बघूया। तुळजापूर इथल्या प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणानं हलवल्यानं दुभंगल्याचा आरोप करण्यात आलाय आणि उपदेवतांच्या 13 मूर्ती चुकीच्या पद्धतीनं हलवल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं महासंघानं म्हटलंय। तक्रार दाखल करून 2.5 महिने झाले तरी अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। महाराष्ट्र मंदिर महासंघानं तुळजापूर मंदिर विकास आराखड्यावरती आक्षेप घेतलाय। पुरातत्व खात्याकडूनही चूक झालेली गंभीरपणे, तर पुरातत्व खाती दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत। समजा मंदिर व्यवस्थापकांकडून काही चूक झालेली, कदाचित अशाही गोष्टी कानावरती येत आहेत, पुरातत्व खात्याने आम्ही व्यवस्थित मूर्ती काढून व्यवस्थापकांकडे दिलेत असं म्हणतात। मग व्यवस्थापकांकडनं त्या मूर्ती हलवून गावाच्या वेशीच्या बाहेर एका ठिकाणी ठेवताना काय हेळसांड झाली का, दुभांगली का, मूर्ती दुखावली का, मग ते व्यवस्थापक जबाबदार आहेत। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थापक असो, पुरातत्व खात्याचा जो अधिकारी असो, नाही तर अन्य कोणीही असो, आमच्या भावना दुखावल्यात त्या ठिकाणी तत्काळ गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे।